नमस्कार. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मागील 4 दिवसापूर्वी ड्रॅगन शेती करणारे फौजी आपण त्यांच्याविषयी थोडी माहिती दिली होती आणि परत आम्ही त्या शेतावर आलेलो आहेत. तर या शेताची अजून स्वरूपाची थोडी प्रगती व्हावी म्हणून एक जैविक शास्त्रज्ञ डॉक्टर विनोद रंगरावजी पाटील या शेतीला भेट द्यायला आले होते आणि त्यांनी यथोचित स्वरूपाचं मार्गदर्शन फौजींना केलेलं आहे. खऱ्या अर्थानं वनस्पती जगणं आणि जगवणं ते जर नॅचरल जगणं आणि तिला आपण ओव्हरडोस देऊन जगवणं यामधला अतिशय बारकाईचा फरक त्यांनी संबंधित फौजी शेतकऱ्यांना सांगितलेला आहे आणि या प्रकाराने ते अतिशय या घटनेबाबत समाधानी झालेले आहेत. म्हणून आगामी काळात इथल्या काही शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन तुम्ही आम्हाला याबद्दल माहिती सांगायला हवी अशी विनंतीसुद्धा डॉक्टर पाटील यांना त्यांनी केलेली आहे. आणि पहा डॉक्टर पाटील काय म्हणाले ते. हे जे औषधं बनवतात ना ते अशी बनवतात की तुम्ही परत रिपीट मारल्याशी ते होणारच नाही. आणि ते केमिकल आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याचं प्रमाण असं सेट करतात की टाकलं तर एवढे दिवस फरक दिसेल आणि नंतर वेगळं दिसलं पाहिजे. आता समजा हँडवॉश साबण आहे, आपण लाईफ बॉय हे सगळे जे हँडवॉश म्हणतो ना, हँडवॉश म्हणजे सगळ्या कंपन्यांचे तुम्ही हातावर घेऊन स्वच्छ धुतलेले हात आहे, हातावर घेऊन घासलात की ते पिवळं पडलं पाहिजे असं फॉर्म्युला असतो तो. कारण त्याच्याशी तुम्हाला वाटणार नाही माझे हात स्वच्छ झाले. तर हा असा रसायनांचा प्रकार असतो. 10-15 दिवस ते टवटवेत हे ते दाखवणार, पण 10-15 दिवसांनी त्यांनी वेगळे रंग दाखवलेच पाहिजे, तुम्ही भ्यायलाच पाहिजे, परत दुसरा तुम्ही मारायलाच पाहिजे. बिझनेस आहे, मार्केटिंग. प्रत्येक झाडाला वनस्पतीला मुळा आहे, त्या मुळाला ना हेअर रूट म्हणतात, म्हणजे सूक्ष्म रूट जे असतात तंतू मुळाच फक्त हे करतात, सक्शन करतात, तेच पाणी घेतात. त्या पाण्यासोबत सगळं हे अन्न जायला पाहिजे, मिनरल्स जायला पाहिजे, राईट. पण त्या झाडाला कुठं पोचवायचं आहे पाणी? गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध वरपर्यंत. आता मोठं झाड असेल तर त्याला पंप कितीचा लागेल बघा. आपण टुल्लू पंप लावला तर पाणी जाणार नाही, तर पण ह्याला पाणी वर न्यायचं आहे, करेक्ट. तर ते जमीन आपली तळकलेली आहे, जमिनीमध्ये भेगा पडलेल्या आहे, म्हणून ते मुळा मरत आहे, तंतू मुळा कमी झालेले आहे, म्हणून ते पाण्याचं प्रमाण जात किती आहे, ते कमी पाणी जातं, कमी पाण्यासोबत कमी अन्न जातं, म्हणून याचा कलर बदलतो, फोटोसिंथेसिस नाही होऊ शकत. तर ते भरपूर अन्न गेलं, भरपूर त्याला मिनरल्स भेटले की तुम्हाला म्हणाल तसं इथं तोंड आहे, स्टोमॅटा म्हणतो, जास्ती प्रकाश संश्लेषण होतं आणि जास्ती पानं लागतात, ब्रँचिंग वाढली पाहिजे. याच्या जे आहे ना ब्रँचेस, जेवढे ब्रँच वाढले तेवढे पानं वाढतात, जेवढे पानं वाढले तेवढे प्रत्येक पानाला एक देठ येतं, फूल येतं. आणि ते फूल जे आहे ते वनस्पती सगळे फळं मोठी नाही करत, जेवढं पोषण आहे तेवढंच ठेवते, बाकीचं वीक होतं, कमकुवत होतं ते गाळून टाकतं, तो प्रकार असतो. म्हणून इथं जास्ती भरपूर अन्न भेटलं की जास्ती भरपूर फळं होतात, फूल गळत नाही, फूल मरत नाही, फुलाचं फळातच रूपांतर होतं आणि फळं मोठी होतात आणि फास्ट होतात. ॲडव्हान्टेज काय, तुम्ही या स्टेजला जर आता टाकलात, हा पेरू सगळ्यात आधी मार्केटमध्ये जाईल आणि त्याचं साईज सेम असेल, कलर सेम असेल, कारण त्याला अन्न पाणी आपण भरपूर देतो. आणि केमिकलची तुम्ही जर काही फवारणी करत असाल ना तर तुम्ही ऑब्झर्वेशन करून करा, कारण त्याला बॅक्टेरिया, व्हायरल, फंगस, बुरशीचं इन्फेक्शन होणारच नाही. तर विनाकारण उगे याला 6 फवारण्या करा रे म्हटलं म्हणाले म्हणून 6 फवारण्या केल्या पाहिजे असं नाही, ते पण करा. आता हे वनस्पती आहे हे पूर्ण ना फोटोसिंथेसिसवर आहे, पण त्याचा आकार हे ते असं बनवलेलं आहे. हे पुष्ट प्रचंड ऊन पाहिजे, आपल्याकडे ऊन कमी आहे, आपण ठीक, त्याला पाणी अन्न जास्ती लागत नसतं, राईट. पण लोकांनी हव्याचा पोटी ना ते त्याला बनवलेलं आहे, त्याला हे फर्टिलायझर ते द्या, हे करा ते करा, ते चुकीचं आहे. आमचं तुम्ही टाकून एक 4-5 ओळीमध्ये इमिजिएट तुम्ही R&D केलात ते तुमच्या लक्षात येईल. याला केमिकल काही गरज नाही आणि हे याच्यापेक्षा दुप्पट फळ देतं, हे तुम्ही सिद्ध करा. तर मग हे खरे ड्रॅगन फ्रूटची शेती रिअल सक्सेस झालेली असेल, हा आमचा उद्देश आहे. धन्यवाद. तर ह्या कुमकुवत पानाला खायला बॅक्टेरिया येतो,
जंतू येतात हां, आणि ते बॅक्टेरिया खाऊन मरतात. ते त्यांचं आयुष्यच असतं काही तासाचं, पण ते खातात वाढतात कॉलनीवरती मरतात. ते खाऊन मेलं की तिथं खायला येतं त्याला बुरशी. बुरशी ही फक्त कुजलेल्या वस्तू खातात, कुजलेली डेड बॉडी, वनस्पती राहू द्या, प्राणी राहू द्या, किडे मकोडे काही राहू द्या, कुजलेलीच खात असतात. तर ते बुरशी वाढून जेव्हा बुरशी हे अन्न होतं मग किडे मोकडे. आता तुम्ही घरी बघितलं असेल अंगणात चिमणी काहीतरी सारखं खात असते. काय खात असते ती खात असते किडे मोकडे मेलेले असतात, छोट्या छोट्या मुंग्या वगैरे आपल्या डोळ्याला दिसत नाही, पण ते फ्रेश मुंगी नाही खात. ते किडे मोकडे मेलेले, त्याला बुरशी लागते, बुरशी लागून ते उन्हाने तापलं की त्याला ते एकदम बारबीक्यू होतं. तर तसा प्रकार इथं किडे तेव्हा येतात, बुरशी असेल तरच येतात. ते फ्रेश पान ते खात नाहीत, आपण पाला नाही खाऊ शकत ना, त्यांना पण आवडत. तर ते वापरलं की बॅक्टेरिया बुरशी नाही, किडे मोकळे जर करत तुमचे 2 फवारण्यावर वाचतात. 2 फवारण्या काय तुम्ही ते सुद्धा भीतीने मारतात, आणि ते 7-8 दिवसात काय तमाशा होईल सांगता येत नाही, म्हणून आपण मारतो. आता त्याच्यावर माव येते, तर माव पण केव्हा येते, ते झाडामध्ये इम्युनिटी नसेल तर, रोग प्रतिकार शक्ती. तर प्रत्येक वनस्पतीला देवाने रोग प्रतिकार शक्ती दिली, राईट. पण ती रोग प्रतिकार शक्ती कधी कमी होते, आपण औषध खाल्लं की गुंगी येते, त्याला औषध मारलं की गुंगी येते. ते काय फाईट करणार आहे सांगा, सिंपल आहे. हां, स्ट्रेसमध्ये जातं, ती पण जिवंत असते, आपण पण जिवंत असतो. तर तो प्रकार वनस्पतीसोबत होतो. पण ते काय आपल्याला बोलू शकत नाही, आपल्याला सांगू शकत नाही, आपल्याला शिवीगाळ नाही करू शकत, राईट. पण आपण समजून काय घ्यायचं असतं की प्रत्येक ठिकाणी जमिनीची प्रत वेगळी आहे. तर जमिनीचे एकदा मातीचं परीक्षण जर तुम्ही केलं असं कळतं आपली मातीमध्ये काय आहे काय नाही, करेक्ट. तर ते एक महत्त्वाचं. दुसरं, हे जे वनस्पती आहे, आता इथं तुम्ही किती फवारा, जाळी लावा, काही लावा, त्या शेतातून यायचं तुम्ही थांबवणार आहे का? कुठूनच नाही थांबू शकत ना. मग किती मारणार, किती फवारणार? किडे मोकड्यानं थांबू शकता का तुम्ही? नाही थांबू शकत. तर रोग प्रतिकारशक्ती वाढवते. रोग प्रतिकारशक्ती वाढवणे म्हणजे काय प्रकार असतो सांगतो. आता हे वनस्पतीच्या ज्या मुळा आहेत ना, त्या मुळाला तंतुमुळा असतो, छोट्या मुळा, तेच फक्त अन्न शोषण करू शकतात. पण ते आपण रासायनिक खतं टाकून जमीन एवढी टणक केलेली आहे की ते त्याच्यामध्ये घुसू शकत नाही. जमीन राठ झालेली, ते पाणी नाही धरू शकत. जसं बशीमध्ये तुम्ही मीठ घ्या, पाणी घालून त्याला डायल्यूट करा, तुम्ही पाण्यात मिक्स करून ठेवा आणि बशी उन्हात ठेवा. ते पाणी ओढून गेलं की ते तडकायला लागतं मीठ. तशी जमीन तडकते, जमिनीमध्ये भेगा पडतात. मुळांना ऑक्सिजन नकोच असतो, नायट्रोजन लागतं. ऑक्सिजन लागलं की त्या मरतात. जमिनीला तडा गेला, भळी पडल्या की ते मध्ये ऑक्सिजन आणि मुळामध्ये. आणि एवढं सूक्ष्म असतं ना, ते आपल्याला दिसत नाही. असं काही 1-1 इंचाच्या वेगा झाल्या पाहिजे अशी गरज नाही आहे. छोट्या छोट्या वेगा पण पुरेशा असतात. म्हणून माती भुसभुशीत ठेवणं महत्त्वाचं. मग तुम्ही आता काहीतरी खत टाकलं की केमिकल आहे, ते टाकल्याबरोबर pH बदलतो, एकदम बदलतो. जसं आता हातावर आपल्या कॉस्टिक सोडा पडला की कसंच त्वचा फाटते, तसं त्या मुळा फाटते. पण त्याच्यामधून असे गॅस तयार होतात, टॉक्सिक गॅस तयार होतात. तर पण ते एवढं फास्ट होतं की आपल्याला कळत नाही, दिसत नाही, आपण त्याचं निरीक्षण नाही करू शकत, डोळ्याला दिसत नाही. म्हणून ना ते अवॉइड करायचं. आता हे जे फुलं फळं जे लागतात, तर हे याचं काय मिश्रण काय आहे? फोटोसिंथेसिस, सनलाईट, राईट. जमिनीतून भरपूर पाणी आलं पाहिजे, पाण्यासोबत क्षार आले पाहिजे, क्षार ते पानापर्यंत पोचले पाहिजे. त्या पानाला खाली ना, ह्या पानाला तोंड इथं असतात, त्याला स्टोमॅटा म्हणतात. हां, हे खालच्या बाजूला जे हे दिसत आहेत ना, त्या आपल्या ज्या नसा आहेत, हां, तशा शिरा नसा आहेत, त्या नसावर असे स्टोमॅटा असतात. ते खात असतात. ते काय खातं? ते फोटोसिंथेसिस करतात. मध्ये क्लोरोफिल आहे. आपल्या रक्तात जशा तांबड्या पेशी आहेत तसे याच्यामध्ये क्लोरोफिल आहे.
ते भरपूर अन्न पाणी जर खालून भेटलं, वरून भरपूर सूर्य ऊर्जा भेटली, थोडी जरी भेटली तरी त्यांची संख्या झपाट्याने मिनटाला संख्या वाढत जाते. आणि आपल्या रक्तात जसं ऑक्सिजन, गॅस, अन्न मिक्स करून पूर्ण शरीरातल्या पेशींना पोचवायचं काम असतं, ते त्यांचं असतं क्लोरोफिल. तर ही प्रक्रिया आपण जलद करत असतो, ही प्रक्रिया फास्ट करतो. मग आपण काय करतो, जमिनीमध्ये बायो फर्टिलायझर टाकतो. हे बायो फर्टिलायझर सोबत आम्ही एक नॅनो पार्टिकल टाकतो, नंतर जमिनीचा pH न्यूट्रल करतो 7. तर 8-9 जो झाला असेल किंवा 4-5 झाला असेल ते न्यूट्रल करतं. ते न्यूट्रल करतं आणि जमिनीत मग तो बॅक्टेरिया टाकला की त्याला काही काही पिझ्झा बर्गर ऑर्डर करता येत नाही, मातीच खावं लागणार, राईट. मग त्याच्यासोबत असे काही घटक टाकलेले आहे की ते जमिनीत पडल्याबरोबर मरणार नाही. पण त्याला आम्ही वाढवताना 400 ते 500 तास वाढवतो, 22 डिग्री ते 42 डिग्री, आणि 500 तास सायकल असते त्याची. आणि pH 4 ते 9 pH. आणि मग त्याचं सिस्ट फॉर्म म्हणतो आम्ही, त्याची अंडी होतात त्या बॅक्टेरियाची. आणि त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रियंट टाकतो, त्याला जमिनीत पडल्याबरोबर खायला भेटतं. मग ते एका बॅक्टेरियाचे 2 मिनिटाला 2 होतात, मग 2चे 4, 4चे 8 असं चेन रिॲक्शन होतं. आणि तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इथं फरक दिसतो. हे जे पानाचं तुम्ही वेगवेगळा कलर पाहताय ना, सगळे एकदम हिरवेगार होतात. का? खालून अन्न भेटायला लागले, वरून फोटोसिंथेसिस लागले, आणि सगळे हेल्दी होतात. मग त्याला इन्फेक्शन आहे. आणि झाडाचं हे वैशिष्ट्य काय, ते देवाने निर्माण का केलेलं आहे, त्याला अन्न भेटलं तेवढं काहीतरी द्यायचं आहे, फळ द्यायचं आहे. आता आंब्या झाडाला तुम्ही बघाल, एके वर्षी आंबे लागतं, दुसऱ्या वर्षी लागत नाही. का? त्याला माहिती होतं आपल्याकडे अन्नच नाही आहे, ते फुलं कशी सांभाळायची. मग 5000 आंबे लागले तर ते अन्न जेवढं अन्न